Hello everyone, how are you? Welcome back. I'm back after so long. I just thought of sharing something in this video today because खूप दिवस आपलं बोलणं झालं नव्हतं आणि I wanted to share many things. So out of the many, a few things जे आता obviously title मध्ये मी बोललेली आहे. Changing lifestyle. So I am changing my lifestyle these days. I just wanted to share. I don't know why. But by the way, या गोष्टी सांगायच्या आधी let me just की खूप व्हिडिओज पेंडिंग मध्ये आहेत. एडिट करायला टाइम नाहीये आणि एडिट झाले की नक्कीच टाकणार आहे. सो डू नॉट वरी. सध्या छोटे छोटे शॉर्ट्स तर तुम्ही बघताय. शॉर्ट्स तर ऑनगोइंग आहे. राहिली गोष्ट व्हिडिओजची किंवा व्लॉग्सची. तर व्लॉग्स आता थोडे थोडे स्टार्ट करणार आहे परत. ट्राय टू अंडरस्टँड मी. डुईंग लॉट ऑफ थिंग्स इन लाईफ अपार्ट यूट्यूब. त्यामुळे शेड्यूल इतकं बिझी असतं की शूट करायला जरी झालं तरी एडिट करायला होत नाही. आणि एखाद्या सणाच्या दिवशी किंवा एखाद्या स्पेसिफिक ओकेजनला जर व्हिडिओ शूट केला आणि तो टाकलाच नाही तर काय उपयोग आहे. त्यामुळे मी आजकाल शूट कमी करायला लागले कारण त्या टायमाला तो व्हिडिओ मला टाकता येत नाही. सो दिस इज द रिझन. अँड बाय द वे पण आता जेवण बनवतोय आणि आज जेवणात आपण दाल खिचडी बनवतोय. चेंजिंग लाईफस्टाईल अगेन ऑन द टॉपिक. चेंजिंग लाईफस्टाईल. सो अ फ्यू डेज नाउ व्हॉट वी आर डुईंग डिफरंट इज हळू बेटा. आय एम चेंजिंग द फूड स्टाईल विच आय यूज टू ईट अर्लियर. आता मी माझं जेवणाचं वगैरे सगळं रुटीन म्हणा किंवा पॅटर्न म्हणा तो चेंज करते. So, is Dadu back? ऋत्विश. हाय ऋत्विश. ऋत्विश बघू शकता किती मोठा झालाय. हो. So we are changing our lives to more to homely food, more to protein intakes, and more to fruits. Okay, so we are back after a cut. This is clip 2. एकदा असं झालं की मी असंच सामान आणलं होतं. आज पण मी सामान आणलंय. यू कॅन सी. अँड अख्खी एक गोण आपल्याकडे अजून भरलेली आहे. तर असंच मी एक दिवस सामान आणलं. आय मीन पायनॅपल. ओके. व्हेन आय गॉट दिस सामान मी जस्ट भरत होते नेहमीप्रमाणे. तसं आज मी भरेन. तर ते सामान भरताना विषय असा झाला की आय ट्राईड टू ॲनलाइज थिंग्स की मी सामानात आज काय काय आणलं आणि सामानात काय काय आणलं. तर व्हॉट आय गॉट टू नो इज एक ऑन ॲन ॲव्हरेज अमाऊंट सांगते. जर मी 5,000चं सामान किराणाचं आणलंय. ओके. किराणा इन द सेन्स आपलं तेल आणि डाळ राईस वगैरे हे सगळं. तर ऑन ॲन ॲव्हरेज मी 5,000चं जर किराणाचं सामान आणलंय ज्याच्यामध्ये राईस डाळ कडधान्य तेल तूप सगळं इन्क्लूड होतं. 5,000चं जंक फूड सामान आणलं होतं. इन द सेन्स ऑल ऑफ दीज थिंग्स. क्रीम बिस्किट्स आणि हे पॉपकॉर्न आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या दिवशी माझ्या डोक्यात असा विचार आला की याचा अर्थ जनरल लाईफमध्ये असे केक्स वगैरे जनरल लाईफमध्ये व्हॉट आय एम डुईंग इज मी 50% जंक आणते घरात आणि 50%च मी किराणा आणते. विच इज
नॅचरल फूड आणि 50% मी आर्टिफिशियल फूड आणते. आफ्टर दॅट मी जेव्हा घरी येत होती हे सामान घेऊन रिटर्न, तेव्हा ओके नाव आय वॉन्ट टू शो दिस. मी हे तुम्हाला कसं सांगते, मी तुम्हाला सांगता मध्ये मध्ये दाखवते. तर मी जेव्हा घरी रिटर्न येत होती तेव्हा मी विचार केला मी फ्रूट्स पण घेऊन जातो. आणि फ्रूट्स घेताना मी एक 200-300 रुपयाचे फ्रूट्स घेतले. 300-400, नॉट मोर दॅन 500. ठीक आहे, 5000 जंक, 5000 किराणा, नॉट मोर दॅन 500 आय गॉट फ्रूट्स. आणि तेव्हा जेव्हा मी अनालिसिस करत होते तेव्हा मी हा विचार केला, मी 5000चं जंक घेते, 5000चं किराणा घेते, ज्या किराणामध्ये माझं 1.5 महिन्याचं पूर्ण सगळं जेवण इन्क्लूड आहे, जेवण जे मी जेवणार आहे. बट दॅट वॉज ऑल्सो ओके, कारण चिकन, मटन, मच्छी या गोष्टी पण वीकमध्ये असतात, त्यामुळे वी कॅन बॅलन्स किराणा एनी विच वेज. पण मी फक्त 500चे फ्रूट्स घेते विच इज गुड फॉर माय हेल्थ. आणि मी ड्रायफ्रूट्स 1000 रुपयाचे पण नाही घेतले. अँड आय गॉट 5000 का जंक विच इज दिस. टुडे ऑल्सो आय गॉट जंक. काही नाही घेतलं अशातला विषय नाही आहे. आय विल एक्सप्लेन थिंग्स. तर मी असा विचार केला तेव्हा की मी 5000 रुपये जंकमध्ये टाकते आणि मी 500 रुपये फळांमध्ये टाकते. मी ड्रायफ्रूट्समध्ये 1000 रुपये पण टाकत नाही आहे. व्हॉट लाईफस्टाईल आय एम इन टू. म्हणजे मला 1 सेकंडसाठी असं वेगळं रिअलायझेशन झालं ना तेव्हा, की आय जस्ट थॉट की नो, दिस इज गोइंग टू चेंज फ्रॉम नेक्स्ट मंथ. आय एम गोइंग टू इन्व्हेस्ट लेस इन जंक. ऑब्व्हियसली आपलं जंक तर बंद होऊ शकत नाही. हे जे लोक म्हणतात बंद करा बंद करा, डेफिनेटली बंद नाही होऊ शकत. आणि झालं तरी इतक्या लगेच नाही होणार, टाईम जाणार आहे. बट ऑब्व्हियसली कारण आपल्याला एवढ्या वर्षांची जी सवय आहे ती चेंज करायला बट ऑब्व्हियसली टाईम जाणार आहे. सो जे लोक म्हणतात की नाही नाही घ्यायचंच नाही, मुलांना जंक घ्यायचंच नाही, हे नाही होऊ शकणार आहे. बिकॉज आपली मुलं, आपण स्वतः वी आर सो मच यूज टू दिस जंक की आपण एका फटक्यात हे सोडूच शकणार नाही आहे. आपल्याला हे सगळं सोडायला खूप टाईम लागणार आहे. बट अ सिंगल स्टेप टुवर्ड्स स्टॉपिंग दिस इज वॉट आय टूक फ्रॉम द अदर मंथ. सो नाव आय एम स्नॅकिंग पायनॅपल इज माय 1 स्टेप टुवर्ड्स दॅट. मंथपासून फ्रूट्सचं बजेट वाढून मी असं पायनॅपल कापून घेतलं होतं. वाईल आय वॉज इटिंग दॅट आय रिअलाइज की मला पायनॅपल्स किती आवडतात. मला पायनॅपल खूप जास्त आवडतं आणि मी कधी हा विचारच नाही केला की मला पायनॅपल्स एवढे आवडतात. बट नाव आफ्टर एव्हरी 8 to 10 days मी पायनॅपल आणते, ते खाते, त्याचा आनंद घेते. पहिले मी घ्यायचे आनंद कसला, जंकचा, चहा बरोबर, शेंगदाणे, हल्दीराम ऑल स्नॅक्स. नाव आय स्नॅक फॉर फ्रूट्स आणि रिअली फील गुड. म्हणजे एवढं भारी वाटतं ना की आय एम स्नॅकिंग फ्रूट्स, आय एम स्नॅकिंग गुड थिंग्स. तर एक स्टेप मी अशी घेतली की मी नेक्स्ट मंथमध्ये बजेट 500चं 2000 केलं. फ्रूट्स घरात आणायला स्टार्ट केले. अशामुळे काय झालं, माझे मिस्टर किंवा माझा मुलगा जे अशा फावल्या वेळामध्ये चिप्स खायचे किंवा शेंगदाणे खायचे, शेव खायचे, फरसाण खायचे, ते फ्रूट्स खायला लागले. विच इज अ नाईस स्टेप. म्हणजे तुम्ही 100 टाइम्समधनं 50 टाइम्स जरी तुम्ही फ्रूट्सला रिप्लेस केलं, बट ऑब्व्हियसली आपल्या बॉडीवर ते दिसून येणार. बट जंकमध्ये पण मी थोडीशी रिप्लेसमेंट केली. मी बनाना चिप्सला स्विच केलं पटॅटो चिप्सवरनं. त्यानंतर अजून दिस इज, मी जरा ह्याची माहिती कमी घेतली. मी नाचोजला थोडंसं शिफ्ट केलं, कॉर्न नाचोज. आय थिंक आय एम नॉट शुअर अबाउट दीज. कॉर्नचे जे नाचोज असतात त्याला मी स्विच केलं. स्पाइट ऑफ दीज पटॅटो चिप्स और अदर वेफर्स और फरसाण बेसनवालं वगैरे, त्याच्याबरोबर मी अशा टाईपचे ज्यूसेस आणायला लागले. दिस इज योगा पल्प ज्यूस आणि याच्यामध्ये साखर नाही आहे, इट इज ॲडेड अप विथ ॲलोवेरा पल्प. तर अशा टाईपचे मी ज्यूस आणायला लागले.
देन आय स्विच टू, आता मी हे मॅप्रोचं आणलं आहे यावेळी ज्यूस, म्हणजे ह्याच्यात ऑब्व्हियसली ॲडेड शुगर आहे, ते मला अजून व्हरायटी थोडीशी हंट करायची आहे. बट मी हे ज्यूसेस पहिले लाईफमध्ये इन्क्लूड करत नव्हते, फक्त कोल्ड्रिंक्स होते. पण आता हे ज्यूस आहे, तर मी हे पाण्यात मिक्स करते, ह्याच्यात लिंबू टाकते, ह्याच्यात मीठ टाकते, सेंदो नमक वगैरे, चाट मसाला टाकते आणि मी हे ज्यूस घेते उन्हातनं घरी आल्यावर, विच इज व्हेरी इझी टू मेक. सो ही एक जंकची रिप्लेसमेंट केली. एक चिप्समध्ये जसं सांगितलं बनाना चिप्स किंवा असं हेल्दी चिप्सवर स्विच केलं. मक्याचे चिप्स येतात किंवा ज्वारी बाजरीचा चिवडा, मी तो पण तुम्हाला दाखवते. ओके, आता मी साधा चिवड्याच्या ऐवजी मी हा ज्वार चिवडा आणला आहे. बरं, यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यायला लागतात, तुम्हाला शोधायला लागतात हेल्दी किंवा हेल्थ फ्रेंडली गोष्टी. सो इट्स नॉट व्हेरी इझी, बट हर महिन्याला तुम्ही थोडंसं विचार करून जंकचं बजेट कमी करून हेल्दी गोष्टींचं बजेट जर वाढवलं तर तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. बाहेर पण आम्ही जेव्हा जातो तेव्हा गरमीमध्ये किंवा समर्समध्ये, आता समर्स स्पेशली येत आहेत, मी काय करते, मी माझ्या मुलाला निऱ्याची सवय लावली, निरा, कोकम सरबताची सवय लावली, ताकाची सवय लावली, लस्सीची सवय लावली. कोल्ड्रिंकचं प्रमाण 50% कमी केलं आहे आणि मी हे ज्यूस इन्क्लूड केलेत लाईफमध्ये. बाहेर जरी गेलो तरी मी त्याला वेट कोल्ड्रिंक नको घ्यायला, आपण निरा शोधूया. निरा इज व्हेरी हेल्दी फॉर युअर हेल्थ आणि त्याला आता निरा इतकी आवडते की तो स्वतः कधी कधी म्हणतो की मम्मा मला थम्सअप नको आहे, मला निरा दे, किंवा मला थम्सअप स्प्राईट नको आहे, मला उसाचा रस दे. सो दिस हाऊ हे सगळं माझ्यात एक 2-3 महिन्यापासून मी बदल आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आय जस्ट वॉन्टेड टू शेअर दिस समवेअर की आय डोंट नो इफ एज इज दिस फॅक्टर की आपल्याला हळूहळू हेल्थचं महत्त्व समजायला लागतं. ओके, नाव दिस वन इज द ऑरेंज क्रश, देन आय गॉट पेरू क्रश, देन अगेन हे मिक्स फ्रूटचं मी 2 बॉटल्स आणले आय थिंक. ओके, देन मी जे किराणा पण भरते त्या किराणामध्ये मी कडधान्य वाढवले. ऑल टाईप ऑफ कडधान्य आय गेट, ऑल टाईप ऑफ कडधान्य, म्हणजे अगदी मूग मटकीची डाळ येते ती पण मी आणते, कधी कधी त्याची आमटी बनवते मी. सोयाबीन रिप्लेस केले, मी सोयाबीनचे दाणे पण आणते, त्याची पण मी कधी डाळ बनवते किंवा भाजून नुसते मीठ लावून स्नॅक करते. सो सोयाबीन मी रिप्लेस केलं. सोयाबीनची भाजी बनवते, खूप सुंदर भाजी बनते, मी कधीच बनवली नव्हती लाईफमध्ये, बट सिन्स 2-3 months आय हॅव चेंज्ड एव्हरीथिंग. देन मी एक गोष्ट अजून चेंज केली, मॅगी आहे ना, पहिले मी 10 पॅकेट आणायचे, आता मी कमी आणते. आता मी यावेळी 2च आणले, हे लास्ट टाईमचं माझं बाकी आहे ऑलरेडी. अँड नाही, आय थिंक एवढेच पॅकेट्स आणलेत मी मॅगी. नंतर मी मॅगीच्या ऐवजी असं ढोकळा वगैरे असं काहीतरी आणते. आय नो दिस इज नॉट 100% हेल्दी, बट बेटर दॅन मॅगी. म्हणजे आपण जेव्हा स्टेप बाय स्टेप खाली उतरतोय तेव्हा आपण स्टेप बाय स्टेप उतरावं. ह्याच्यात बट ऑब्व्हियसली बेसन आणि सोडा आहे, पण मॅगीच्या कंटेंटपेक्षा नक्कीच चांगले कंटेंट्स आहेत. सो दॅट इज इट. फर्दर माझं प्लॅन आहे स्विच करायचा की जी आपण चणा डाळ आणतो ती चणा डाळ विकत आणायची आणि ती वाटून घ्यायची आणि त्याचं बेसन यूज करायचं इन्स्टेड ऑफ दिस बेसन. आता मी सध्या पॅकिंगचं बेसन आणते, चांगल्या क्वालिटीचं, बट ऑब्व्हियसली की आपण क्वालिटी हलकी घेत नाही. बट आपण जसे तांदूळ वाटून घरी तांदूळाची पावडर बनवतो किंवा तांदूळाचं पीठ बनवतो, तसंच आपण बेसनाचं पीठ पण जर घरी बनवलं तर दॅट वुड बी मोर ऑर्गॅनिक. एक 20-30% थोडंसं राईस. त्यानंतर आपण जे धना पावडर मी पॅकिंगचे आणले, मी यावेळी मुद्दामून आणले दाखवायला की धना पावडर मी पॅकिंगचे आणले, चांगल्या ब्रँडची आहे बट ऑब्व्हियसली, पण मी अख्खे धने पण आणलेत. ह्याच्यात जेवढं सत्व असतं त्याच्यापेक्षा खूप जास्त सत्व ह्याच्यात असतं. व्हेरी हेल्दी दिस, लेस हेल्दी दिस. कारण तुम्हाला माहीत नाही ह्यात कुठले धने वापरलेत, काय ह्याच्यात फ्लेवर यूज केला आहे, काय ह्याच्यात कलर यूज केला, यू डोंट नो दॅट. पण हे तुम्ही भाजून ह्याची पावडर बनवली तर दिस इज व्हेरी हेल्दी ऑर्गॅनिक. त्यानंतर आपण जे नॉर्मल मिठाई वगैरे आणतो बाहेर नेताना, माझ्या मिस्टरांना खूप सवय होती ते पेठा आणायचे विकत, हल्दीरामचा खूप आवडतो त्यांना पेठा, खूप म्हणजे खूप आवडतो. बट देन मी असे क्रीमचे बॉक्स आणते, पॅकेट्स आणते विकत. आणि फ्रूट्स तर ऑब्व्हियसली मी वाढवलेत, त्यामुळे मी क्रीम स्टार्ट करते, काजू बदाम असं टाकून तुम्ही एक क्रीम टाकू शकता विथ व्हेरी लेस शुगर. पेठ्यामध्ये जितकी साखर असते त्याच्यात 10% पण साखर ह्याच्यात पडत नाही. व्हेरी लेस शुगर, कारण क्रीमचा स्वीटनेस असतो आणि तो फ्रूटचा स्वीटनेस ॲड झाला ना की छान लागतो. क्रीम टाईप काहीतरी बनवायचं,
आणि स्वीट्सला रिप्लेस करायचं. दिस इज वॉट आय ट्राईड. हा तुम्हाला अर्थात 10-15 दिवसात तरी संपवायला लागतो, पण तो संपून जातो. माझं मी एकदा क्रीम बनवलं की माझा हाफ कॅन संपतो. तर हे जंक हे तर मी आणते थोडं थोडं, पण 5,000ची किंमत आता 2,000वर आली. 1,500, 2,000, 1,000. आय एम हॅपी विथ दॅट. कारण हा बदल आणायला पण मी खूप वर्षांपासून डिले केला होता आणि आता फायनली हा बदल आलेला आहे. आणि नेक्स्ट थिंग विच इज व्हेरी मेजर आय वॉन्टेड टू टेल यू की हे तुम्हाला प्रामुख्याने नीट सर्च करून करायला लागतं. बिस्किट्सना आपण मैद्याला रिप्लेस करायचं आहे दुसऱ्यामध्ये, एकतर ओट्स किंवा व्हीटमध्ये, आणि आफ्टर दॅट शुगर फ्री. इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टील मी क्रीमचे पण ऑप्शन्स ठेवते, कारण मुलांना ऑब्व्हियसली एकदम बंद नाही करू शकत, पण मी मॅक्झिमम 90% माझे न्यूट्री चॉईसचे ओट्सवाले, व्हीटवाले असे रिप्लेसमेंट्स असतात की जेणेकरून शुगर किंवा मैदा आपण कमी खाऊया. सॉरी, दिस इज द क्लिप 3 ऑफ दिस व्हिडिओ. ते जेवण आलं, मध्ये ऋत्विज आला, नवरा आला. आय ॲडेड मकई का आटा टू माय ग्रोसरी. आणि मे बी कधी कधी लाया पण आणते, लायांचं पीठ किंवा लाया मिक्स करायच्या दळणामध्ये. अँड यू कॅन ॲड ऑन लाया म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, मी फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन इथे, बट लाया आपण लाईचे लाडूच्या उपासाला खातो त्या लाया. इज अगेन व्हेरी हेल्दी अँड कूलिंग फॉर अवर बॉडी. लाया बॉडीसाठी खूप चांगलं असतात. आय हॅव रिप्लेस्ड दिस मीठ. एकदा असा इन्सिडेंट झाला, मी एका वाटीत मीठ ठेवलं होतं, बाहेर राहिलं ते 3-4 दिवस. त्यानंतर मी म्हटलं की आता बाहेर राहिले खराब होईल किंवा खराब झालं असेल किंवा डस्ट गेली असेल, तर मी ते बाथरूममध्ये ठेवते. बिकॉज जनरली सांगतात असं की मीठ, खडा मीठ वगैरे बाथरूममध्ये ठेवायचं टू हेल्प गेट रिड ऑफ निगेटिव्ह एनर्जी. मी ते ठेवलं आणि माझी वाटी अक्षरशः गंजली, म्हणजे पूर्ण वाटी खराब झाली. मी ती वाटी परत यूज करूच शकत नव्हती. आणि मीठ तर तसं होतं तसंच होतं, फारसा काही फरक नाही पडला, पण वाटी खराब झाली. देन आय रिअलाइज की वाटी का खराब झाली एवढी. हे मीठ तर आपण डेली खातो, आपल्या बॉडीमध्ये जातं मीठ, तर ओके, ज्यात ते मीठ ठेवले ते का खराब झालं. देन आय गॉट टू नो अ फ्यू थिंग्स. मी थोडंसं सर्च केलं की मीठ जेव्हा वॉश करतात तेव्हा त्याच्यात खूप केमिकल्स यूज करतात आणि ब्लिचिंग होते त्याच्यावर, त्याच्यामुळे ते व्हाईट दिसतं आणि दॅट्स वाय दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ. म्हणजे आय डोंट नो द एक्झॅक्ट प्रोसिजर, पण अशी काहीतरी केमिकल प्रोसिजर होते त्याच्यावर, ज्याच्यामध्ये त्याला व्हाईट बनवलं जातं आणि ते वाटी खराब करू शकतात, बट ऑब्व्हियसली बॉडीसाठी खूप बेकार आहे. सो देन आय थॉट ऑफ गेटिंग स्विच टू पिंक सॉल्ट और रॉक सॉल्ट, जे तुम्ही म्हणाल हे थोडंसं जास्त हेल्दी आहे, म्हणजे थोडंसं कमी इम्प्युरिटीजवालं आहे असं म्हणा तुम्ही. पूर्णपणे 100% आपण नाही म्हणू शकणार, बट ठीक आहे. आपण रॉक सॉल्टला शिफ्ट झालो आहे इन्स्टेड ऑफ दॅट व्हाईट सॉल्ट विच इज नॉट गुड फॉर बॉडी. BP वाढवतं, बॉडीमध्ये स्वेलिंग होतं आणि पूर्णपणे ब्लीच्ड असतं ते. सो असे आहेत काही लाईफस्टाईल चेंजेस विच आय हॅव गॉट आणि आय एम व्हेरी हॅपी. लाईफ चेंज करायला किंवा लाईफस्टाईल चेंज करायला खूप प्रॉब्लेम होतो, बट वी आर स्टील ट्राईंग टू गेट अ बेटर लाईफ, गेट गुड प्रोटीन इनटेक, गेट गुड ऑर्गॅनिक इनटेक. अँड वन मोर थिंग, बाय द वे, मी बॉईल एग्स किंवा एग्सचा इनटेक वाढवला आहे, बट ऑब्व्हियसली प्रोटीन्स वाढवायला मी एग्सचा इनटेक वाढवला आहे. युजली असं होतं की मी क्वचित कधीतरी बॉईल एग्स बनवायची किंवा क्वचित कधीतरी ऑमलेट्स बनवायची, बट नाव आय मेक शुअर की कम से कम जेवढे वार आम्ही नॉनव्हेज खातो आहे त्या वारी तरी मी मॉर्निंगला ऋत्विजला मला बॉईल एग्स प्रिसाइजली बनवते. आणि 1 नाही 2-3, मी 3 एग्स खाणार, तो 3 एग्स खाणार. सो एकदम पोट भरून आम्ही अंडी खातो. आणि पहिल्या मी इतकी अंडी खायचो नाही, पण आता आम्ही भरपूर अंडी खातो. वी रिअली एन्जॉय इटिंग एग्स नाव. ऋत्विजला पण अंडी आवडायला लागले. आणि ऑमलेटच्या ऐवजी अंडी, बिकॉज अशा काही गोष्टी मी वाचल्यात की वेन एव्हर वी कुक प्रोटीन्स दे गेट बर्न आणि त्याच्यातलं जे सत्व असतं ते कमी होतं. फिश पण जे आहे फुल ऑफ प्रोटीन्स, पण आपण ते फ्राय करतो, त्याला आपण स्टीम करायचं. ओके, दिस इज समथिंग एल्स विच आय ऑल्सो वॉन्टेड टू शेअर की फिश फ्रायच्या ऐवजी
किंवा आपण म्हणतो की तेल कमी वापरायचं म्हणून आपण एअर फ्रायरमध्ये बनवतो. बट सीम्स नो डिफरन्स, बिकॉज आपण जे फिश जास्त रोस्ट करणार आहे किंवा जास्त शिजवणार आहे त्यातलं प्रोटीन्स बर्न होणार आहे आणि तुम्हाला प्रोटीन्स त्यातनं काहीच मिळणार नाही. सो व्हॉट आय ट्राय टू डू इज, मी जसा ढोकळा बनवतो तसे फिश मसाला वगैरे लावून स्टीम करायचे. स्टीम केलेले फिश पण खूप छान लागतात, व्हेरी टेस्टी. मी ट्राय केलेले आहेत. मी कमी बनवते बट बनवते बिकॉज मिस्टरांना थोडीशी त्या टेस्टची सवय नाही आहे. बट आय ट्राय टू सिम्प्लिफाय इट थोडं करून की थोडीशी टेस्ट आवडायला लागली की काम होईल. पर्सनली विचाराल तर छान लागते. ज्यांना अगदी फ्राय खायची सवय त्यांना त्रास होईल, जसं की माझे मिस्टर, त्यांना त्रास होतो, त्यांना मज्जा येत नाही. मला मज्जा येते बिकॉज मी माझ्या डोक्यात लाईफस्टाईल चेंज करायचं ठरवलं आहे आणि अगदी व्यवस्थित मी ते करण्याचा प्रयत्न करते. ऑमलेट करून खाण्यापेक्षा बॉईल एग्स खा, प्रोटीन व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये, बर्न होत नाही, कमी होत नाही. मी ऑइलला, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आता इथे 1 पॅकेट आहे. मी महिन्याला हे तेल आणते, सनफ्लॉवर ऑइल. मी महिन्याला फक्त 2 पॅकेट तेल आणते. ते मी 2-2.5 महिने चालवते. म्हणजे मला 1 लिटर तेल 1.5 महिना जातं. आणि व्हॉट आय डू इज आय रिप्लेस माय तेल विथ घी. मी तूप आणते. तुम्ही चांगल्या क्वालिटीचं किंवा घरी कडवा तूप महिन्याला अर्धा किलो घरी कडवते आणि 1 किलो किंवा अर्धा किलो विकत आणते. तर मी तेलाची फोडणी तुपाने देते बिकॉज तूप इज गुड फॉर हेल्थ. आणि तेल जाण्यापेक्षा तूप गेलेलं काहीच वाईट नाही. तब्येत वगैरे काही होत नाही. मी आहे तशीच आहे, एवढा काही फरक पडत नाही. बट व्हेरी हेल्दी फॉर स्किन, व्हेरी हेल्दी फॉर हेअर्स, व्हेरी हेल्दी फॉर एव्हरीथिंग. घी, ते पण देसी घी. तुम्ही जर घी चांगल्या क्वालिटीचं विकत घेतलं तरी चालेल. नाही तर पहिले मी तूप पूर्णपणे विकत घ्यायचे. आता मी दूध जास्त घेते म्हशीचं, त्याची साय काढते, त्याचं विरजण लावते आणि त्याचं तूप बनवते. सो ते पण मी एफर्ट्स घेते की म्हशीचं दूध मी पहिले आणायचे नाही, गाईचं दूध आणायची, साय काढायची नाही, विकतचं तूप खायची. आता मला होममेड तूप लागतं. अर्धा किलो तरी माझं होममेड तूप निघतं. मी साधारण 1 दिवसाआड 1 लिटर दूध आणते. म्हणजे मी 15 लिटर दुधामध्ये साधारण पाऊण किलो ते अर्धा किलो तूप बनवते दर महिन्याला. सो असा रेशिओ तुम्ही पण फॉलो करू शकता. अर्धा किलो तूप तुम्हाला इझिली मिळून जाते. दिस इज हाऊ आय वर्कआउट. आणि तडके मी घीमध्ये देते. मोस्ट ऑफ दी दाल किंवा मोस्ट ऑफ दाल खिचडीचं तडके किंवा नुसती पिवळी खिचडी बनवली, ऑल ऑफ दोज तडकाज आर विथ घी. तेल म्हणून मी घी वापरते. त्यामुळे अगदी 1 पॅकेट मला महिना 1.5 महिना इनफ, 1 लिटर. सो दिस इज अनदर थिंग व्हेरी इम्पॉर्टंट येट व्हेरी डिफिकल्ट. ज्यांना खूप तेलाची सवय आहे, बॉस खूप मुश्किल आहे. इनफॅक्ट पनीर वगैरे कधी फ्राय केलं प्रोटीन इंटेकसाठी तर ते पण मी तुपातच फ्राय करते, विच इज व्हेरी टेस्टी. मला वैयक्तिक तूप एवढं आवडतं, आय कॅनॉट टेल यू. अशा काही गोष्टी ॲड करून मी माझी लाईफस्टाईल चेंज करण्याचा प्रयत्न केला आहे. दिस इज वॉट आय वॉन्टेड टू शेअर विथ यू. तुम्ही पण कालांतराने जसं वय वाढत जाईल मे बी तुम्हाला रिअलाईज होईल हाऊ बॅड लाईफस्टाईल वी आर लिव्हिंग. आणि त्यासाठी आपल्याला हे सुधारायला पाहिजे. जितकं सुधारता येईल तितकं, 100% तर नाही होणार आहे. जितकं बेटर बनवता येईल, ट्राय टू मेक इट बेटर अँड ट्राय टू इम्प्रूव्ह युअर लाईफस्टाईल अँड ट्राय टू लव्ह मी. Do not forget to subscribe before leaving this video and see my next video very soon. Till then, take care. Bye bye.